नमस्कार, बाळूमामांचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हलसिद्धनाथांनी दिलेले 5 इशारे तुम्हाला ओळखायचे आहेत। तर ते कोणते आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांनी सांगितलेल्या संदेशानुसार मी तुम्हाला सांगणार आहे, विचारानुसार मी तुम्हाला सांगणार आहे। भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओवरती या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं श्री बाळूमामा प्रसन्न हाच संदेश लिहा, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर चला आपण व्हिडिओला लाईक करूया। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार भक्तांनो, हलसिद्धनाथांनी दिलेला इशारा हे 5 लोक नक्की ओळखा, लक्षात ठेवा। तर हलसिद्धनाथांचा संदेश नेहमी साधा पण अत्यंत खोल अर्थ सांगणारा असतो। ते म्हणतात की आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे बाहेरून चांगले वाटतात पण आतून आपल्या प्रगतीला अडथळा ठरवत असतात। अशा लोकांना ओळखणे खूप गरजेचं असतं, कारण चुकीच्या संगतीमुळे आयुष्याचा मार्ग बदलू शकतो। चला तर मग या 5 प्रकारच्या लोकांबद्दल आपण सविस्तर माहिती समजून घेऊया। तर पहिली भक्तांनो, व्यक्ती म्हणजे गोड बोलून फसवणारी लोक। हे लोक नेहमी तुमच्याशी गोड बोलतात, तुमची स्तुती करतात, तुमच्याशी योग्य प्रेमाने खूप वागतात, लक्षात ठेवा, पण त्यांच्या मनात वेगळाच विचार चालू असतो। अशा लोकांचा हेतू असतो तुमचा उपयोग करून घेणं। ते तुमच्याकडून काम करून घेतात आणि नंतर दूर जातात। हलसिद्धनाथ महाराज सांगतात, जास्त गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहा, कारण साखर जास्त झाली की विष बनते। तसेच तुमच्या यशावर लोक जळणारे, लक्षात ठेवा, हे दुसरी व्यक्ती आहे। हे लोक तुमच्यापासून हसतात। हा भक्तांनो दुसरा इशारा आहे। तर हे लोक तुमच्याकडे बघून हसतात, तुमच्याकडे पाहून मजा घेतात तुमची, पण मागे तुमच्यावर जळत असतात। तुम्ही काही चांगले केले की त्यांना सहन होत नाही। ते तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करतात। तू नाही करू शकत, हे तुझ्यासाठी नाही असे शब्द वापरतात। हलसिद्धनाथ म्हणतात, भक्तांनो, तुमच्या आनंदात ज्यांना आनंदी नाही, भक्तांनो, तुमच्या आनंदात ज्यांना आनंदी नाही ते कधीच तुमचे नसतात। नेहमी नकारात्मक विचार करणारी लोक, अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत वाईटच दिसते। ते नेहमी निराशा पसरवतात। तुम्ही काही नवीन करायला गेलात तर ते म्हणतात, हे होणार नाही, यात धोका आहे, तू अपयशी ठरशील। त्यांच्या सोबत राहिला तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो। हलसिद्धनाथ महाराज सांगतात, नकारात्मक विचार हा सर्वात मोठा रोग आहे। चौथा इशारा काय आहे, लक्षात ठेवा। हे लोक फक्त आनंदाच्या वेळेस तुमच्या सोबत असतात, पण जेव्हा संकट येते तेव्हा ते गायब होतात। खरे मित्र तेच असतात जे कठीण काळात तुमच्या सोबत उभे राहतात। हलसिद्धनाथ महाराज म्हणतात, भक्तांनो, संकटात जो साथ देतो तोच खरा आपला भक्त असतो, तोच खरा आपला भक्त असतो। 5वा इशारा, भक्तांनो, विश्वास हा नात्याचा पाया असतो, पण काही लोक तो वारंवार तोडतात। ते तुमच्या गोष्टी इतरांना सांगतात, तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात। भक्तांनो, अशा लोकांपासून दूर राहणेच योग्य आहे। हलसिद्धनाथ सांगतात, भक्तांनो, विश्वासघात करणाऱ्याला पुन्हा विश्वास देणं म्हणजे स्वतःलाच फसवणं। तर भक्तांनो, महत्त्वाचा संदेश आपल्याला हलसिद्धनाथ महाराज इथे सांगतात की आपल्या आयुष्यात कोणाला स्थान द्यायचे हे आपणच ठरवायला पाहिजे। वाईट संगती तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, तर चांगली संगत तुम्हाला उंचीवर नेऊ शकते। नेहमी सकारात्मक, प्रामाणिक आणि विश्वासू लोकांशी नातं ठेवा। देवावर विश्वास ठेवा, पण लोकांची ओळख ठेवायला शिका। भक्तांनो, लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण जो स्वतःला ओळखतो तो कधीच हरत नाही, लक्षात ठेवा। बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं। हलसिद्धनाथ महाराज आणि बाळूमामा यांचा गूढ इशारा, भक्तांनो, आयुष्यातील लोकांची खरी ओळख कशी करावी याबद्दलचे संदेश, विचार इथे सांगितलेले आहेत। तर हलसिद्धनाथ महाराज आणि बाळूमामा दोघेही एकच गोष्ट वारंवार आपल्याला सांगतात, आपल्या भक्तांना सांगतात, मनुष्यांचा नाश
बाहेरून नाही तर चुकीच्या माणसांमुळे आतून होतो. म्हणूनच ते सांगतात की लोकांची ओळख पटवणे हीच खरी साधना आहे. 6वा इशारा, स्वार्थासाठी जवळ येणारी लोक. बाळूमामा सांगतात, भक्तांनो, जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते तेव्हा कोण येत नाही, आणि जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा अचानक अनेक जण जवळ येतात. भक्तांनो, हे लोक फक्त त्यांच्या फायद्यासाठी तुमच्याशी नातं ठेवतात. त्यांना तुमच्या भावना किंवा आयुष्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांची ओळख कशी कराल? ते फक्त गरज असेल तेव्हाच फोन करतात. तुमचं काम झाल्यावर दूर निघून जातात, लक्षात ठेवा. तसेच 7वा इशारा आपल्याला काय देतात हलसिद्धनाथ महाराज? तुमच्या मनात भीती निर्माण करणारी लोक. भीती ही सर्वात मोठी साखळी आहे जी माणसाला बांधून ठेवते. अशा लोकांचा हेतू असतो तुम्हाला घाबरून ठेवणे, जेणेकरून तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही. ते कायम आपल्याला सांगतात, भक्तांना सांगतात, हे करू नकोस, तू पडशील, तुझं नुकसान होईल, असं ते नेहमी सांगतात. खोटं बोलून नातं टिकवणारी लोक. भक्तांनो, बाळूमामा याविषयी सांगतात, खोटं बोलून टिकलेलं नातं हे सावलीसारखं असतं. सूर्य मावळला की तेही नाहीसं होतं. हे लोक तुमच्याशी प्रामाणिक नसतात. ते छोट्या गोष्टींमध्येही खोटं बोलतात. अशा नात्यांमध्ये विश्वास कधीच निर्माण होत नाही. 9वा भक्तांनो इशारा काय आहे? तुमचं मन वळवणारी लोक. हे लोक तुमच्या भावना वापरतात, तुमच्या भावनाशी खेळतात. हे तुम्हाला भक्तांनो दोषी वाटणे हे तुम्हाला करून त्यांचा फायदा करून घेतात. भक्तांनो, असल्या गोष्टींचा हलसिद्धनाथ महाराज म्हणतात, जो तुमच्या मनावर राज्य करतो तो तुमच्या आयुष्यातही नियंत्रण देतो. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. 10वा इशारा, बाळूमामा सांगतात, देवापासून दूर नेणारी लोक. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या बाळांनो, जो तुम्हाला ईश्वरापासून दूर नेतो तो कधीच तुमचं भलं करू शकत नाही. अशा लोकांना पूजा, श्रद्धा, चांगले विचार आवडत नाहीत. ते तुमच्या श्रद्धेची थट्टा करतात. ते म्हणतात, हे सगळं व्यर्थ आहे, यात काही नाही. पण हळूहळू ते तुमचं मन विचलित करतात. बाळूमामांचा खास संदेश, जीवनात 2 गोष्टी जपल्या पाहिजेत. खूप महत्त्वाचा इथे बाळूमामांनी आपल्याला संदेश सांगितलेला आहे. तर जीवनात 2 गोष्टी जपल्या पाहिजेत. एक म्हणजे तुमचं मन आणि दुसरी म्हणजे तुमची संगत. कारण मन खराब झालं तर विचार चुकीचे होतात आणि संगत खराब झाली तर आयुष्य बिघडतं. भक्तांनो, तर काय उपाय सांगितलेले आहेत? तर रोज थोडा वेळ एकांतात बसायचं आहे, एकटे बसायचं आहे. आपल्या आयुष्यातील लोकांचा विचार आपल्याला करायचा आहे. कोण खरे आहे आणि कोण खोटे आहे ते ओळखा. चुकीच्या लोकांपासून हळूहळू अंतर ठेवा. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. तर वाईट लोक तुमचं नशीब बदलू शकत नाहीत. आपल्याला बाळूमामा आणि हलसिद्धनाथ अत्यंत महत्त्वाचा विचार सांगतात. पण तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात तर ते तुमचा मार्ग नक्की बदलू शकतात. त्याचबरोबर हलसिद्धनाथ महाराज आपल्याला सांगतात, अरे लेकरांनो, जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे माणसांची गोष्ट ओळखणे, पटवणे, लक्षात ठेवा. तसेच बाळूमामा सांगतात, अरे माझ्या भक्तांनो, देव प्रत्येकाला बुद्धी देतो, पण ती योग्य वेळी वापरणं हीच खरी साधना आहे. या भागात आपण अजून काही खोल प्रकारचे लोक समजून घेऊयात. भक्तांनो, जे अनेक वेळा आपल्याला दिसत नाहीत पण आपल्याला मोठा परिणाम करून दाखवतात. 11वा इशारा, तुमचं गुपित जाणून घेऊन वापरणारी लोक. लक्षात ठेवा, हे लोक सुरुवातीला खूप जवळचे वाटतात. ते तुमचा विश्वास जिंकतात, तुमच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेतात. तुमचं कुमकुवतपणा, तुमची भीती, तुमचे गुपित, पण वेळ आल्यावर तेच गुपित तुमच्या विरुद्ध वापरत असतात. लक्षात ठेवा. बाळूमामा याविषयी सांगतात, अरे माझ्या बाळांनो, गुपित हे खजिन्यासारखं असतं. ते प्रत्येकाला दाखवू नये. नेहमी स्वतःलाच बरोबर समजवणारी लोक. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, नेहमी स्वतःलाच बरोबर समजणारी लोक. अशा लोकांना कधीच वाटत नाही की ते चूक आहेत. ते नेहमी स्वतःचा बचाव करतात. तुम्ही कितीही समजावलं तरी ते ऐकत नाहीत.
हलसिद्धनाथ महाराज आपल्याला सांगतात, आपल्या भक्तांना सांगतात, अरे लोकांनो, अरे भक्तांनो, जो माणूस स्वतःची चूक मान्य करत नाही तो कधीच सुधारत नाही. 13वा इशारा काय देतात? तुमच्या वेळेचा अपमान करणारी लोक. वेळ हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, पण काही लोक तुमचा वेळ वाया घालवतात. निरर्थक गप्पा, खोट्या आश्वासनं, उगाचच थांबवणं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये. बाळूमामा सांगतात, जो तुमच्या वेळेचा आदर करत नाही तो तुमच्या आयुष्याचाही आदर करत नाही. भक्तांनो, तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारी लोक, भक्तांनो, हे लोक तुमच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करतात. तुम्हाला काय करायचं, कसं जगायचं हे ते ठरवून पाहतात. ते म्हणतात, मी सांगतोय तेच कर, नाहीतर नुकसान होईल. हलसिद्धनाथ महाराज आपल्याला सांगतात, स्वतःचा मार्ग स्वतः निवडा, तरच तुम्हाला यश मिळेल. भक्तांनो, 15वा इशारा आपल्याला देतात तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारी लोक. तुम्ही चांगले असता, मदत करता, पण काही लोक याचाच फायदा घेतात. ते तुम्हाला नाही म्हणून देत नाहीत, नेहमी तुमच्याकडून काहीतरी घेतच राहतात. बाळूमामा सांगतात, याविषयी चांगुलपणा ठेवा, पण अंधपणा करू नका. भक्तांनो, 16वा इशारा आपल्याला हे दोघंजण आपल्याला बाळूमामा आणि हलसिद्धनाथ महाराज देतात. तुमच्या स्वप्नांना कमी लेखणारी लोक. तुमचं मोठं स्वप्न असेल तर अशा लोकांना ते पटत नाही. ते म्हणतात, हे अशक्य आहे, इतकं मोठं विचारू नकोस. हलसिद्धनाथ महाराज आपल्याला सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, स्वप्न जितकं मोठं तितकी लोकांची भीती जास्त असते. नेहमी तक्रार करणारी लोक, हे लोक कधीच समाधानी नसतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत दोषच दिसतो. त्याच्यासोबत राहिला तर तुमचं मनही नकारात्मक होतं. बाळूमामा म्हणतात, तक्रार करणाऱ्यांपासून दूर राहा, कारण ते आनंद चोरतात. तुमच्या प्रगतीला थांबणारी लोक, भक्तांनो, हे लोक तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. ते तुम्हाला आरामात ठेवतात. ते म्हणतात, इतकं पुरेसं आहे, जास्त मेहनत कशाला करतोस. पण हळूहळू तुमची प्रगती थांबते. हलसिद्धनाथ आणि बाळूमामा दोघेही आपल्याला सांगतात, भक्तांनो, जीवनात तुम्ही कोणासोबत चालता यावर तुमचं भविष्य ठरतं. वाईट संगती म्हणजे हळूहळू काली खेचणारा प्रवाह, चांगली संगती म्हणजे उंचीवर नेणारा मार्ग. तर आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक नातं विचार करून ठेवा, विचार करून प्रत्येक नातं आपल्याला सांभाळावं लागेल. नाही म्हणायला शिका. स्वतःचा सन्मान ठेवा. आपल्याला मनाचा ऐका, आपल्याच मनाचा ऐकायचा आहे आपल्याला. देवावर विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. लक्षात ठेवा, सगळ्यांना खुश करण्याच्या नादात स्वतः हरवू नका, कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमचंच आहे आणि तुम्हालाच जगायचं आहे. महाराज सांगतात आपल्याला, प्रत्येक माणूस दिसतो तसा नसतो, त्याची खरी ओळख वेळच ठरवते. बाळूमामा म्हणतात, जीवनात सावध राहणं म्हणजे भीती नाही, तर तीच खरी शहाणपणाची सुरुवात आहे. आता आणखी काही गुप्त प्रकारचे लोक आपण समजून घेऊया. तुमच्या यशाचं श्रेय घेणारी लोक, भक्तांनो, हे लोक तुमच्यासोबत राहतात, पण तुमच्या मेहनतीचं श्रेय स्वतःच घेतात. तुम्ही काम करता आणि ते स्वतःला पुढे दाखवतात. लक्षात ठेवा. बाळूमामा सांगतात, अरे बाळांनो, तुमची मेहनत ओळखणारे कमी असतात, पण ती चोरणारे खूप असतात. समोर गोड, मागे कठोर लोक, भक्तांनो, तुमच्या समोर ती खूप चांगले वागतात, पण तुमच्या पाठीमागे वाईटच बोलतात. हलसिद्धनाथ महाराज आपल्याला सांगतात, 2 चेहरे असलेला माणूस कधीच खरा मित्र होऊ शकत नाही. तुमचं लक्ष विचलित करणारी लोक, भक्तांनो, हे लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेतात, उगाच वेळ वाया घालवायला लावतात. ते म्हणतात, नंतर काय, नंतर कर, आज मजा करूया ना. पण हळूहळू तुमचं ध्येय मागे पडतं. नेहमी तुमची तुलना करणारी लोक, ते सतत तुमची इतरांशी तुलना करतात. तो बघ किती पुढे गेला, तू नाही गेलास. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. बाळूमामा म्हणतात, अरे बाळांनो, तुलना ही आनंदाची सर्वात मोठी चोर आहे. तसेच तुमचं मन दुखावून घेणारी लोक, भक्तांनो, अशा लोकांना दुसऱ्यांना त्रास देण्यातच आनंद मिळतो. ते टोमणं मारतात, तुम्हाला कमी लेखतात. भक्तांनो, हलसिद्धनाथ महाराज आपल्याला सांगतात, अरे लेकरांनो, ज्याला दुसऱ्याच्या दुःखाचा आनंद मिळतो तो आतून खूप रिकामा असतो. भक्तांनो, खोटं आश्वासन देणारी लोक, हे लोक मोठमोठ्या गोष्टी बोलतात. मी तुझ्यासाठी हे करीन, ते करीन,
पण वेळ आली की काहीच करत नाहीत. बाळूमामा याविषयी आपल्याला सांगतात, आपल्या भक्तांना समजावून सांगतात, कृती नसलेले शब्द हे फक्त आवाज असतात. तुमच्या चुका शोधणारी लोक, तुम्ही कितीही चांगले केले तरी ते फक्त तुमच्या चुका काढतात. ते तुमचं कौतुक कधीच करत नाही. भक्तांनो, अशाच प्रकारचे मी तुम्हाला बाळूमामांचे आणि हलसिद्धनाथ महाराजांचे अंतिम गुढ इशारा सांगितलेला आहे. अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तसेच तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. हलसिद्धनाथांच्या नावानं चांबरं. श्री स्वामी समर्थ.